आज आपण मस्त आंबट गोड चवीची कुरकुरीत अशी बाकरवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। वजने आणि वाटी असे दोन्ही प्रमाण मी आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। सर्वच बाकरवडी एकसारखी येण्यासाठी तेलामध्ये सारण बाहेर न येण्यासाठी काय करायचं या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे आपण बाकरवडीच्या आवरणासाठी जे पीठ लागणार आहे तर त्यासाठी मैदा मोजून घेतोय। तर इथे मी वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर वाटीच्या प्रमाणामध्ये जर मोजायला गेलो तर 2.5 वाट्या इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। मैदा घेताना शक्यतो तो बारीक 0 नंबरच्या चाळणीने चाळूनच घ्यावा। त्यानंतर इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। तर बेसन पीठ 25 ग्रॅम घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अर्धी वाटी इथे बेसन पीठ वापरायचं आहे। आता बेसन पीठ का वापरायचं ते देखील मी पुढे सांगणारच आहे। बाकरवडीचे आवरण बनवण्यासाठी इथे तेल लागणार आहे। तर 40 ग्रॅम इथे वजनी प्रमाणामध्ये तेल देखील लागणार आहे। तर तेल आता गरम घ्यायचं की कोमट घ्यायचं की थंडच वापरायचं आहे ते सुद्धा मी पुढे सांगतच आहे व्हिडिओमध्ये। आता इथे आपण जे सारण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी जिरे घेतलेले आहेत, धने घेतलेले आहेत, बडीशेप घेतली आहे, तीळ घेतलेत आणि हे सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे। त्यामुळे जर का तुम्हाला काही सामानाबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की जाऊन चेक करायचं आहे। चमच्याचं प्रमाण देखील पुढे जाऊन मी सांगणारच आहे। या सर्वच मसाल्यांची नावं आणि प्रमाण मी वरती स्क्रीनवर देत आहे। एक एक मसाला दाखवण्यासाठी व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की जाऊन चेक करा आणि स्क्रीनवरती देखील मी नावं दिलेली आहेत तर तुम्ही ती व्यवस्थित पाहून घ्याल। आता आपण जो गुळ आणि चिंच घेतली होती तर ती एका छोट्या कढईमध्ये अशी काढून घ्यायची आहे। यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर हे दाटसर होणार नाही, खूप जास्त पातळ होऊन जाईल। घट्टसर असंच आपल्याला इथे हे चिंच आणि गुळ शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे पाण्याचं परफेक्ट प्रमाण इथे घालायचं आहे। आता हे पूर्णपणे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चिंचेचा पूर्णपणे जो गर आहे तो निघला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवण्यात घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला हे गाळणीने असं गाळूनच घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशी चिंच चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे। सर्व घेतलेले साहित्य मी तुम्हाला एकदा दाखवून घेते, चमच्याचं प्रमाण देखील सांगते। आता इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे। तर आता ह्या सर्व साहित्यामधलं अगदी थोडंसं सामान इकडे तिकडे झालं तरी देखील चालणार आहे, म्हणजे एखादी वस्तू नसेल किंवा त्यापेक्षा जर कमी जास्त झाली तरी देखील चालणार आहे। 1 चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर चाट मसाला किंवा आमचूर पावडर घ्यायची आहे, मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं, तीळ घ्यायचे आहे, धने जिरे बडीशेप, किसलेलं खोबरं घ्यायचं आहे, हिंग घ्यायचा आहे, लाल तिखट घ्यायचं आवडीप्रमाणे आणि गरम मसाला जो असतो आपला घरगुती गरम मसाला तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर तो घ्यायचा आहे चवीप्रमाणे। जर का तुम्ही दिवाळी फराळाची ऑर्डर घेत असाल तर त्यासाठी इथे मी वजनी प्रमाणामध्ये तुम्हाला हे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। आता हे सर्व साहित्य जे आहे धने जिरे तीळ तुम्ही हे 2-2 चमचे घेऊ शकता। आता त्यानंतर इथे आपण लगेचच पिठाचं जे आवरण आहे आपल्या बाकरवडीचं तर ते इथे बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे एका मोठ्या ताटामध्ये मी मैदा काढून घेतलेला आहे, त्यानंतर बेसन पीठ घातलेलं आहे, ओवा असा हातावरती कुस्करून घालायचा आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घालायचंय। असं बेसन पीठ घातल्यामुळे मैद्यामध्ये आपल्या ज्या वड्या आहेत त्या खुसखुशीत बनून तयार होतात। फक्त मैदा जर वापरला तर ह्या वड्या कडक होऊ शकतील, त्यामुळे ह्यामध्ये आपण बेसन पिठाचा असा वापर केलेला आहे। आणि इथे आपण जे तेल घेतलं होतं तर ते तेल जे आहे ते रूम टेम्परेचरच वापरायचं आहे, अजिबात तेल गरम वगैरे करायचं नाहीये। थंड तेलामुळे वड्या अशा खुसखुशीत बनतात। ज्यावेळेस आपण थंड तेल वापरतो तर त्यावेळेस हे जो पदार्थ आहे तो असा खुसखुशीत होत असतो आणि कुरकुरीत ज्यावेळेस आपल्याला पदार्थ एखादा बनवायचा तर त्यावेळेस आपण इथे कडकडीत मोहन घालत असतो, तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे। आता त्यानंतर आपण लागेल तसं अगदी थोडं पाणी घेऊन हे पीठ सैलसर असं मळून घेणार आहोत। सैलसर असे पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ पुन्हा आपल्याला एका ओला रुमालाने झाकूनच ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते कोरडं नाही पडणार किंवा सुकणार नाही। तर असंच हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत इथे आपण बाकरवडीचं सारण बनवायला घेतोय। गॅसवर मी इथे एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे। धने जिरे बडीशेप आणि तीळ जे आपण मोजून घेतलं होतं ते सर्व साहित्य या कढईमध्ये हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे इथे, त्याचा हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त करपवायचे नाहीयेत किंवा त्याचा कलर देखील चेंज करायचा नाहीये, तर हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे। त्यानंतर लगेच यामध्ये जे आपण खोबरं घेतलं होतं 1 वाटी तर ते खोबरं यामध्ये घालायचं आहे आणि ते खोबऱ्याचा देखील आपल्याला रंग बदलवायचा नाहीये, हलकसं फक्त हे असा कुरकुरीत होईपर्यंत हे खोबरं आपल्याला
परतूनच घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटभर। त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे हे जे पदार्थ आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत। थंड झाल्यावर देखील त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो वाढतो आणि हे जे पदार्थ आहेत ते मस्त असे एकसारखे बारीक होतात। आता हे सर्वच एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढूनच घेते। आता यामध्ये 2-3 चमचे आपण साखर घेतली होती तर ती साखर देखील लगेचच घालून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये फिरवताना हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त बारीक न करता आपल्याला जाडसर असंच ठेवायचं आहे, म्हणजे रवाळ असं हे टेक्स्चर आपल्याला ठेवायचंय। अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकताय। बाकी जे उरलेले मसाले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे। मीठ घालायचं आहे चवीपुरतं, खूप जास्त मीठ देखील नका घालू। त्यानंतर इथे आपण जे चाट मसाला घेतलेला किंवा आमचूर पावडर घेतलेली तर ते घालायचं आहे। मसाला घालायचा आहे घरगुती गरम मसाला 2 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्वच पुन्हा आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचंय। खूप जास्त देखील बारीक न फिरवता हे जाडसर असंच राहील याची इथे काळजी घ्यायची आहे। भाकरवडीचा संपूर्ण आपला इथे मसाला बनवून तयार झालेला आहे। आंबट गोड अशी चिंच चटणी सुद्धा तयार आहे, पीठ सुद्धा तयार आहे मळून झालेलं आपलं। आता लगेचच आपण इथे भाकरवडी बनवायला घेऊया। तर त्यासाठी आता हे पीठ जे आहे ते पूर्ण आपल्याला इथे मऊसूत करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी असा ओट्याचाच वापर करणार आहे। तर इथे ओटा जो आहे तो मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपल्याला इथे जी पोळी आहे ती अशी लाटून घ्यायची आहे, कारण पोळपाटावरती ही पोळी लाटताना पुरणार नाही, म्हणून इथे मी ओट्याचाच वापर करत आहे। खूप जास्त आपल्याला मोठी आणि पातळ अशी ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे, त्यामुळे इथे मी ओट्याचाच वापर करत आहे। तर अशा पद्धतीने पीठ पूर्णपणे हातावर मळून घेतल्यानंतर आपल्याला ही पोळी जी आहे ती मस्त अशी पातळ लाटून घ्यायची आहे। सगळ्याच बाजूने एकसारखी अशी लाटून घेतल्यानंतर आपल्याला ही पोळी मध्यभागी अशी ठेवून घ्यायची। तुम्ही इथे पाहू शकताय किती पातळ जाडीची इथे मी पोळी लाटलेली आहे। आता ह्या पोळीवरती आपल्याला आपण जी चिंच चटणी बनवलेली होती तर ती अशी पसरवून घ्यायची आहे सर्व बाजूंनी एकसारखी। भाकरवडीचा असा जो मसाला आहे तो चमच्याने पूर्णपणे सर्वच बाजूंनी एकसारखा असा पसरवून घ्यायचा आहे किंवा हाताचा वापर देखील तुम्ही करू शकता। फक्त आता इथे लक्षात ठेवायचं आहे की खूप जाडसर न करता अगदी पातळच लेयर आपल्याला ह्या मसाल्याचं देखील इथे बनवायचं आहे। खूप जर का जाडसर बनवलं तर हे असं चिटकून राहणार नाही आणि तो मसाला जो आहे तो तेलामध्ये गेल्यावर पसरू शकतो। त्यामुळे इथे ही स्टेप नक्की लक्षात ठेवायची की हा जो मसाला लावताना फक्त एकच लेयर मध्ये लावायचा आहे, खूप जास्त जाड नाही लावायचा। आता हा जो मसाला आपण लावून घेतलेला आहे तर तो एकसारखा असा ह्या पोळीला चिकटला जावा म्हणून इथे मी लाटण्याचा वापर करत आहे। तर हलक्या हाताने आपल्याला हे जे लाटणं आहे ते या मसाल्यांवरती फिरवायचं आहे, खूप जास्त देखील प्रेस न करता हलक्या हाताने अगदी हळूवार पद्धतीने हे लाटणं सगळीकडे असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला जो आहे तो आपल्या चटणीला चिटकून बसेल। लाटणं फिरवून झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकताय अगदी बोटांचा वापर करून आपल्याला ह्या ज्या भाकरवडीच्या आवरणामध्ये असा गॅप अजिबात ठेवायचा नाहीये। पूर्णपणे बोटांचा एकसारखा असा वापर करून सगळ्या बाजूने एकसारखी ही जी वडी आहे ती अशी वळली गेली पाहिजे। अजिबात यामध्ये हवा जाता कामा नये किंवा गॅप राहता कामा नये, इथे ही काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतरच आपल्याला हा जो रोल आहे तो असा एकसारखा फिरवायचा आहे एकाच दिशेने। मी दाखवते त्या पद्धतीने हा जो रोल आहे तो पूर्णपणे असा हळूवार पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे। कडा ज्या आहेत त्या आपल्याला पाण्याच्या मदतीने पूर्णपणे मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा बंद करून घ्यायचा आहे। पाण्याचा वापर करायचा शक्यतो, जेणेकरून ह्या ज्या कडा आहेत त्या पटकन अशा चिकटल्या जातील एकमेकाला आणि कढईमध्ये गेल्यावर आपल्या ज्या ह्या कडा आहेत त्या मोकळ्या नाही होणार। त्यामुळे अशा पद्धतीने इथे शक्यतो पाण्याचा वापर करावा आणि ह्या कडा पूर्णपणे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बंद करून घ्यायचे आहेत। आता हे पीठ पाणी लावल्यामुळे चिटकून बसू नये खाली ओट्याला म्हणून काही पीठ घालायचे खाली अशा पद्धतीने आणि ते पूर्णपणे ओट्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो रोल आहे या भाकरवडीचा तो खाली ओट्याला चिकटणार नाही। तशा पद्धतीने हा रोल पुन्हा एकदा वळवून घ्यायचा आहे। त्यामध्ये जर काही गॅप वगैरे हवा वगैरे राहिली असेल तर तो फिरवून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला इथे ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर मस्त तुम्ही अशा बघू शकताय खूप छान अशा वड्या पडलेल्या आहेत। आता एकसारख्या इथे मी सर्वच वड्या पाडून घेते। वड्या पाडून घेतल्यानंतर अशा गोलाकार अशा फिरवून घ्याव्यात, म्हणजे त्याला एकसारखा असा गोल आकार येतो। तुम्ही जर का दिवाळी फराळाची ऑर्डर वगैरे घेत असाल आणि तुमचा एखादा छोटा मोठा बिझनेस असेल फराळाचा तर तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी वजनी प्रमाण आणि वाटीचं चमच्याचं देखील प्रमाण सांगितलेलं आहे। त्यामुळे परफेक्ट अशी ही रेसिपी तुमची बनवून तयार होणार आहे।
त्यामुळे तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला याचा फायदाच होणार आहे। आणि घरामध्ये जर का तुम्ही हा पदार्थ पहिल्यांदाच बनवताय तर तो परफेक्ट बनवून तयार होण्यासाठी सर्वच मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्सचा इथे वापर करावा शक्यतो, तर तुमचा पदार्थ इथे अगदी उत्तमच बनवून तयार होईल। सगळेच अगदी कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यामुळे मी सांगितलेल्या परफेक्ट टिप्सचा वापर करून दिवाळी फराळ तुम्ही इथे बनवायचा आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला मी इथे आणखीन एक बाकरवडीचा रोल बनवून दाखवते। तर त्यासाठी इथे मध्यम जाडीची आपण पोळी लाटून घेतलेली आहे। शक्य तितकी पातळ लाटावी आणि अशा पद्धतीने चौकोन आकार करून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या कडा आहेत त्या कडेची बाजू वाया जाणार नाही। तथा चौकोनी आकार कापून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जी चटणी बनवलेली चिंचेची तर ती लावून घ्यायची आहे। अशी ही चिंच चटणी खूपच छान लागते भाकरवडीमध्ये। चटपटीत अशी चव भाकरवडीला येऊन जाते, त्यामुळे अशी चटणी तुम्ही नक्कीच बनवा। अगदी शेवटपर्यंत ही चटणी लावून झाल्यानंतर त्यावरती मसाला पसरवून घ्यायचा आहे एकसारखा। खूप जास्त जाडीचा न पसरवता अगदी एकच लेयर या मसाल्याचा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तेलामध्ये गेल्यावरती बाहेर येणार नाही। पूर्णपणे एकसारखा असा मसाला लागला जावा यासाठी हळूवार पद्धतीने यावरती लाटणं फिरवायचं आहे। कडेने असं प्रेस करत जायचं आपल्याला आणि हळूवार पद्धतीने हा जो रोल आहे तो बनवून घ्यायचा आहे। आता इथे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी फास्ट मध्ये घेतलेला आहे, पण तुम्ही ही कृती करताना अगदी स्लो मध्ये, त्यामध्ये हवा जाता कामा नये अशी काळजी घ्यायची आहे। आणि इथे हा रोल जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। अगदी शेवटच्या टोकापर्यंत हा रोल पूर्णपणे हवा बंद असा झाला पाहिजे, तर इथे ही काळजी घ्यायची। आणि त्यानंतर ज्या कडा आहेत त्या पाण्याच्या मदतीने अशा बंद करून घ्यायच्यात आणि ह्या पिठावरती असा याचा रोल करून घ्यायचा एकसारखा, जेणेकरून त्यामध्ये कुठलीच अशी हवा राहणार नाही। तर इथे बघू शकता एकसारखे असे आपण इथे भाकरवड्या करून घेतलेल्या आहेत सर्वच। आता त्यानंतर इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे गॅसवर तळणीसाठी। तर तेल इथे आता गरम झाले कितपत ते पाहूया आपण। तो स्पॅच्युला जो आहे तो अशा पद्धतीने जर का फेसाळला गेला तर समजावं की तेल इथे मध्यम गरम आपलं झालेलं आहे। आता आपण ज्या वड्या केलेल्या आहेत त्या ह्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत। सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत इथे गॅसची फ्लेम कुठेही हलवायची नाहीये। मध्यम गॅसवरती आपल्याला या सर्व वड्या तळूनच घ्यायच्यात। भाकरवड्या कढईमध्ये घातल्याबरोबर लगेचच उलटायची घाई नाही करायची। त्याची हलकीशी खालची बाजू रंग बदलल्यानंतर त्या उलटून घ्यायच्या आहेत। सारख्या सारख्या न हलवता एकसारख्या अशा ह्या तेलामध्ये भाजून द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या पलटून घ्यायच्यात आणि एकसारख्या रंगावरती, तांबूस रंगावरती या वड्या भाजून घ्यायच्यात। खूप जास्त डार्क रंग न करता या काढून घ्यायच्यात लगेच, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि नंतर सुद्धा याचा रंग बदलतो। चिंचेची आंबट गोड चटणी लावल्यामुळे मसाला अगदी आतपर्यंत हा चिकटला गेला आहे आणि लाटण्याचा वापर केल्यामुळे, ही टिप्स आपण इथे वापरल्यामुळे मसाला देखील अगदी परफेक्ट हा आतपर्यंत बसलेला आहे। अजिबात तेलामध्ये हा मसाला सुटत नाही। तर मी सांगितलेल्या बरोबर टिप्स आणि ट्रिक्सचा इथे तुम्ही वापर केला तर तुमच्याही भाकरवड्या अशाच मस्त बनवून तयार होतील। अशाच पद्धतीने सर्वच भाकरवड्या इथे मी तळून घेते। खुसखुशीत अशा भाकरवड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ही रेसिपी नक्की शेअर करा। या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींसोबत। तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।